राऊतांबद्दल काय अपडेट? सर ते देश सोडून गेले, म्हणजे जगात कुठेही असू शकतात, म्हणून इन्फॉर्मेशन काढायला थोडा वेळ लागतो. अरे पण काहीतरी असेल ना, त्यांचे काही बँक ट्रान्सफर्स आहेत का, किंवा कुठले क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत का, काही फोन कॉल्स? नाही बॉस, बँक अकाउंट तर गव्हर्नमेंटनी जेपीसी स्कॅम नंतर फ्रीज केले, सो ते तिथून काहीच हालचाल करू शकत नाही. हा, आणि तुम्ही कॉन्टॅक्ट बद्दल विचारलात तर भारतामध्ये त्यानंतर त्यांच्या नावावरती कोणताच फोन नंबर रजिस्टर झालेला नाही. आणि हे सगळं बघता एकाच गोष्टीचे चान्सेस खूप जास्त आहे. काय? ते जेपीसी स्कॅम नंतर जे देश सोडून गेले ते परत कधी आलेच नाही. अरे पण हे बघ टेक्नो, आपल्याला त्या माणसाला काहीही करून शोधायला लागेल, आणि तेही लवकरात लवकर. येस बॉस, मला माहिती आहे आणि मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन. काहीही कर, पण त्याला लवकरात लवकर शोधून काढ. येस बॉस. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली. अगं नाही ताई, माझ्या ऐकण्यात काहीही चूक झालेली नाहीये. ती स्वतः म्हणाली, ती म्हणाली की हे लग्न खोटं आहे, आपण सगळ्यांना फसवतोय केदार, असं ती स्वतः म्हणाली. आणि ताई, तारिणीला ना मी लहानपणापासून ओळखते. तिला जर एखादी गोष्ट हवी असेल ना, तर ती मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते. माझं लग्न ह्या आपल्या खांडेकरांच्या घरात झालं. एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी तिने कधीच पाहिली नव्हती. ती जेलस झाली, तिलाही हवी होती. मग तिने युवराजशी माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तर बघितलंय ना, किती प्रयत्न केले तिने लग्न मोडण्याचे, पण त्यात तिला नाही मिळालं ना यश. मग तिने केदारचा हात धरला, आणि केदारचा हात धरून ती ह्या घरात आली. मी तेव्हाही सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत होते, तेव्हाही कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, आणि आताही कोणी विश्वास ठेवत नाहीये. निशिता, तुझ्यावर विश्वास नाहीये अशातला भाग नाहीये. पण समजा हे सगळं खोटं असेल तर तुम्ही हवी ती शिक्षा द्या मला. तुम्ही म्हणाल ते मी करेन. तुम्ही मला ओणवं उभं करा, छडीने मारा, नाहीतर त्याही पेक्षा वाईट मी सांगते, तुम्ही माझी शॉपिंग बंद करून टाका, माझं स्पा पार्लर सगळं बंद करून टाका, मला कुठे कुठे काहीच देऊ नका. माझी सगळी जी ज्वेलरी आहे ना, ती पण काढून घ्या. ओके ओके, मी बघते काय करायचं ते. हाय श्वेता, माझी आत्ताची मीटिंग जरा पोस्टपोन करशील प्लीज? उद्या चालेल, या. जरा अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे मी आता मीटिंग नाही अटेंड करू शकत. ओके, थँक्यू. गुड जॉब निशिता. कौशिकी ताई, आता काय? तुम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन विचारलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही ताई. म्हणजे ते दोघं खरंच खूप स्मार्ट आहेत. जर त्यांना खरं सांगायचंच असतं तर खोटं बोलून ते ह्या घरात घुसलेच नसते ना. या, दे आर प्रोफेशनल लायर्स. कौशिकी, एक मिनिट, तुम्ही दोघींनी सांगायचं नाही मी काय करायचं ते. हो ताई, तुमचं बरोबर आहे, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही त्यांना एकदा असं सांगून बघा की आपण सगळ्यांसमोर देवाब्राह्मणांच्या साक्षीने तुमचं लग्न लावूया. आणि त्यांनी काय होणार आहे? एक्झॅक्टली. जर ते खोटं कोर्ट मॅरेज करू शकतात तर ते रिच्युअल्स पण खोटे करतील ना. व्हॉट्स अ बिग डील निशिता. नाही, तुम्ही तारिणीला अजून नीट ओळखलेलं नाहीये. ती आगाऊ आहे, चॅप्टर आहे. सुमी आजी तिचा वीक पॉइंट आहे. जर त्यांचं लग्न खोटं असेल ना, तर ती जगासमोर आणि महत्त्वाचं म्हणजे सुमी आजी समोर ती कधीच विधिवत लग्न करणार नाही. ती सुमी आजीच्या डोळ्यात डोळे घालूनही बघू शकणार नाही. यू मीन जर हे लग्न खोटं असेल तर ती कौशिकी ताईंचं हे प्रपोजल कधीच मान्य करणार नाही, मला खात्री आहे. आय डोंट नो इफ दिस विल वर्क कौशिकी, है ना? तुला काय वाटतं? काय करायचं ते मी बघते. इम्प्रेसिव्ह निशिता. काय खाल्लं काय ब्रेकफास्टला? सिक्सरवर सिक्सर मारतेस. आता असेच सिक्सर मारत त्या तारिणी आणि केदारला या घराच्या बाउंड्री बाहेर काढणार. तारिणी खऱ्या लग्नाला कधीच तयार होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ती म्हणाली की हे लग्न खोटं आहे, आपण सगळ्यांना फसवतोय केदार, असं ती स्वतः म्हणाली.
मी या घराचा उंबरठा ओलांडेन, पण माझ्या बायकोसोबत. तारिणी केदार खांडेकर. कौशिकी, हा दया काका. काय काय बरं, कसल्या एवढे विचारात घडून गेलेस तू? दया काका, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हा, मग बोल ना. तुम्ही बसा बसा. असं कसं? हा, बसलो. बोल. दया काका, केदार, तारिणी, युवराज, निशिता हे व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्टीला गेले होते हे तुम्हाला माहिती आहे ना? हो, माहिती आहे ना, कळलं मला. आणि ती पार्टी, तुझा कार्यक्रम खूप छान झाला असंही कळलं. हो, हा. कार्यक्रम छान झाला, पण एक प्रॉब्लेम झालाय दया काका. युवराजने परत काही केदार? नाही नाही नाही, युवराजने काहीही केलेलं नाहीये. मग दया काका, आता मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐका. निशिताचं असं म्हणणं आहे की काय? आता तिचं काय म्हणणं आहे? केदार आणि तारिणीचं लग्न खोटं आहे आणि हे तिने स्वतःच्या कानाने ऐकलंय. काय? हो काय काय मूर्ख आहे का ती मुलगी? दया काका, खरं सांगू तर मला सुद्धा हे सगळं अनबिलिव्हेबल वाटतंय. मी कोणावर विश्वास ठेवू मला खरंच कळत नाही. अरे मग नाहीच ठेवायचा विश्वास. काय काय चेष्टा आहे का ही? कुठे गेली ती? निशी, एक मिनिट दया काका, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या प्लीज. हे बघा, मला माहिती आहे निशिता इम्पल्सिव्ह आहे, इमॅच्युअर आहे, पण म्हणून तिचं म्हणणं खोटं आहे असं आपण नाही ठरवू शकत ना. अविश्वास दाखवल्यासारखं नाही होणार तिच्यावर. होऊ देत. याला जे वाटायचं ते वाटू देत. दया काका, अगं कौशिकी, स्वतःच्या बहिणीबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल हे असं बोलणं शोभतंय का तेव्हा? आणि हे बघ, मला चांगलंच माहिती आहे, युवराज आणि निशिताला केदार आणि तारिणीने या घरात राहणं आवडत नाहीये, पटत नाहीये त्यांना. ते त्या दोघांनी या घरात निघून जाऊ म्हणून काही कमी प्रयत्न केलेत का त्यांनी? त्यामुळे तिचं बोलणं काही मला लावून घ्यायची काही गरज नाही आहे. ते या घरामध्ये येण्याआधीपासून मी त्यांना बघतोय ना, त्यांचं नातं बघत आलोय मी. आणि तुला सांगतो, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना केदार मला भेटायला तयार नव्हता. त्यावेळी तारिणीने त्याची समजूत काढली म्हणून तो मला भेटायला आला. मग आता त्या दोघांमध्ये काहीतरी प्रेम असेल म्हणून तर त्याने तिचं म्हणणं ऐकलं ना, मला सांग. आणि ती बिचारी तारिणी सुद्धा ग, आम्ही दोघा बाप लेकांनी एकत्र यावं, जवळ यावं म्हणून काही कमी कष्ट घेते का? कमी प्रयत्न करते? मला सांग, एक बायको सोडली तर कोण करेल हे सगळं एका नवऱ्यासाठी? मला सांग. दया काका, हे सगळं मला पटतंय, पण निशिता एवढ्या ठामपणे सांगते की तर तिला म्हणावं, असले भलते सलते आरोप करण्याच्या आधीने समोर पुरावा आणून ठेव. मला नाही वाटत तिच्या बोलण्याला फार महत्व द्यावं म्हणून. तिचं म्हणणं आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केदार आणि तारिणीचं लग्न लावून द्या. कारण जर ते लग्न खोटं असेल तर देवासमोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमी आजी समोर तारिणी खोटं बोलणार नाही. अच्छा, पण त्यांच्या या बाळगोत शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून तू तिचं ऐकायचं ठरवलंयस का? दया काका, असं काहीच नाहीये. मग काय, की तुलाही त्या दोघांवरती संशय आहे? मला अजिबात त्यांच्यावर संशय नाही दया काका, पण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या.